हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या ह्या सेशनमध्ये। आज आपण स्टार्ट करणार आहोत डीसी मशीन आणि ट्रान्सफॉर्मर। बघा, हा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा पुन्हा एकदा खूप इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे, राईट। आपल्या इंजिनिअरिंग मधले जे कोर सब्जेक्ट मानले जातात, कोर सब्जेक्ट म्हणजे प्युअर इलेक्ट्रिकलचे जे सब्जेक्ट आहेत, जे आपल्याला एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू आणि पुढे भविष्यात म्हणजे त्याच्यामध्येच आपल्याला काम करायचं असतं आणि त्याच्यावरच आपल्याला इंटरव्ह्यू मध्ये क्वेश्चन विचारले जातात, त्याला कोर सब्जेक्ट्स म्हणतात। जसं की आपलं पॉवर सिस्टम असतं, ठीक आहे, जीटीडी मागच्या सेमिस्टरला तुम्ही शिकले असाल, मागच्या इयरमध्ये। तसं ट्रान्सफॉर्मर झालं, डीसी मशीन झालं, तुमचं इंडक्शन मशीन झालं, सिंक्रोनस मशीन झालं, हे सगळे येतात आपल्या कोर मध्ये, राईट। कारण आपली कोर फील्ड आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, बरोबर आहे। सो हा सब्जेक्ट खूप इम्पॉर्टंट आहे। ह्या सब्जेक्ट मध्ये बघा आपल्याला 5 युनिट्स आहेत, ठीक आहे। डीसी मशीन आणि ट्रान्सफॉर्मर, डीसी मशीन वर 2 युनिट आहे आणि ट्रान्सफॉर्मर वर 3 युनिट आहे, ठीक आहे। डीसी मशीन बघा, इथं मशीन आहे, मशीनचा अर्थ होतो की जनरेटर आणि मोटर, ठीक आहे, 2 आहे। मशीन म्हणजे एक जनरेटर आणि एक मोटर, राईट ना। तर जनरेटर वर 1 युनिट आहे, मोटर वर 1 युनिट आहे, डीसी जनरेटर, डीसी मोटर, ठीक आहे। सिमिलरली ट्रान्सफॉर्मर वर आपल्याला 3 युनिट आहेत, सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर, 3 फेज ट्रान्सफॉर्मर आणि स्पेशल पर्पज ट्रान्सफॉर्मर, ठीक आहे। बघा, सगळेचे सगळे खूप इम्पॉर्टंट आहे, फक्त एक्झाम साठी नाही तर पूर्ण भविष्यामध्ये सुद्धा आपल्याला खूप इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे। ओके, आता बघा, स्टार्ट करण्या अगोदर मी माझं इंट्रोडक्शन देतो तुम्हाला मित्रांनो। माझं नाव आहे मुकीन पठाण, ठीक आहे। मी सध्या एक म्हणजे असं समजा तुम्ही की पीएसयू मध्ये ऑफिसर आहे। पीएसयू काय असतं? पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग, म्हणजे गव्हर्नमेंटच्या ज्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहे, ठीक आहे, त्याला इन जनरल पीएसयू म्हणतात। जसं आपल्या इलेक्ट्रिकलच्या मोठ्या मोठ्या म्हणजे भेल झालं, ठीक आहे, ट्रान्सफॉर्मर वगैरे बनवते, ऑइल कंपनीमध्ये इंडियन ऑइल झालं, ओएनजीसी झालं, हे मोठ्या मोठ्या पीएसयूज असतात। पीएसयू म्हणजे इंजिनियरचा ड्रीम जॉब असं तुम्ही समजा, इंजिनियर लोकांचा ड्रीम जॉब म्हणजे पीएसयू, ओके। सो सध्या मी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर पोझिशनला आहे पीएसयू मध्ये, ओके। ह्याच्या अगोदर मी इंडियन ऑइल मध्ये सुद्धा ॲज अन ऑफिसर काम केलेलं आहे। इंडियन रेल्वे मध्ये सुद्धा ॲज अ ज्युनियर इंजिनियर सिलेक्ट झालं होतं, काही दिवस जॉईन झालं होतं, पण खूप दिवस तिथं मी राहिलो नाही, सोडून आलो, ठीक आहे, कारण त्याच्यापेक्षा चांगला जॉब मला मिळाला, ओके। गेट मध्ये माझा रँक, ठीक आहे, ऑल इंडिया रँक 22 आहे मित्रांनो। आणि जर गेट तुम्हाला माहित नसेल तर बघा, गेट जी आहे ही एक अशी एक्झाम आहे, जसं बघा ऍडमिनिस्ट्रेशन पोस्ट साठी यूपीएससी कशी एक टॉपची एक्झाम असते, तसं आपल्या इंजिनिअरिंग फील्ड मधली टॉपची एक्झाम म्हणजे गेट, ओके। कोणताही जेव्हा इंजिनियर बनतो आणि त्याला गव्हर्नमेंट मध्ये म्हणजे टॉपच्या पोझिशनला जायचं असेल तर त्याच्याकडे 2 एक्झाम असतात, एक तर तो गेट देऊन जाऊ शकतो किंवा एक तर आयईएस, ठीक आहे, आयईएस, एक आयएएस असतं मित्रांनो, ठीक आहे, ते ऍडमिनिस्ट्रेशन साठी असतं, यूपीएससी। आयएएस सुद्धा यूपीएससी थ्रूच होतं, पण हे इंजिनिअरिंग सर्व्हिसेस आहे, ओके। सो ह्या 2 एक्झाम थ्रू तो टॉपच्या पोझिशनला जाऊ शकतो, राईट। म्हणजे इंजिनिअरिंग फील्ड मधल्या ह्या टॉपच्या पोझिशन आहे आणि ह्याच्यामध्ये गेट मी दिली होती, माझा ऑल इंडिया रँक 22 होता। ऑल इंडियाचा 22 रँक म्हणजे खूप मोठी गोष्ट असते, राईट। आणि हे सफिशियंट आहे, म्हणजे हे कशासाठी सांगतोय तुम्हाला, कारण माझ्यामध्ये आणि तुमच्यामध्ये एक ट्रस्ट बिल्ड व्हायला पाहिजे। म्हणजे तुम्हाला असं वाटायला नको यार की म्हणजे सर माहित नाही, सर कुठून आले, काय शिकवता, की सरांनाच येतं की नाही येत, बऱ्याच वेळा असं सुद्धा होतं। ते ट्रस्ट आपल्यामध्ये बिल्ड व्हायला पाहिजे, ठीक आहे। त्याच्यामुळे मी तुम्हाला हे सगळ्या गोष्टी सांगत आहे की आय हॅव ऑलरेडी क्रॅक्ड मेनी एक्झाम, ठीक आहे, त्याच्यामधली गेट सुद्धा एक आहे आणि सध्या मी म्हणजे वन ऑफ दी टॉपच्या पोझिशनला वर्किंग सुद्धा आहे, ठीक आहे। तर हे माझं इंट्रोडक्शन होतं। मी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग केलेली आहे, 2018चा पास आउट आहे, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग औरंगाबाद म्हणून, आता ते संभाजीनगर झालंय, ठीक आहे मित्रांनो, एवढं सफिशियंट आहे। बघा, सुरुवातीलाच मी तुम्हाला माझा मोबाईल नंबर देत आहे 8767077968। तुम्हाला काही कन्फ्युजन वाटलं किंवा तुम्हाला असं वाटलं की बाबा म्हणजे काही गोष्टी ह्या येणार नाही येणार, काही डाऊट असला, तुम्ही बिंदास मला ह्याच्यावर विचारू शकता। त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही तुमचं इंट्रोडक्शन मला द्यायचं असेल, तुम्हाला असं वाटलं की बस सराला सुद्धा आपल्या बाबतीत माहिती पाहिजे किंवा तुमचं काही फ्युचरमध्ये गोल असेल, काही एम असेल, तुम्हाला गायडन्स काही पाहिजे असेल, तुम्ही मला विचारू शकता ह्या नंबरवर, ठीक आहे मित्रांनो, ओके। आणि तुम्ही मला मेसेज करा, ऍटलीस्ट मला सुद्धा माहित पडलं पाहिजे की मी ज्याला शिकवतोय ते विद्यार्थी नेमके कोण आहेत, ठीक आहे, त्यांचं बॅकग्राऊंड काय आहे, त्यांचा काय इंटरेस्ट आहे,
ओके, कारण इथं तर ऑनलाईनमध्ये ह्या सगळ्या गोष्टी माहीत पडत नाही, राईट ना. आम्ही इथून शिकवतो, तुम्ही तिकडं कुठंतरी पाहता, राईट. डायरेक्ट कॉन्टॅक्ट नाही आहे, आपण एक दुसऱ्याला डायरेक्टली ओळखत नाही आहे. पण थोडी ओळख असली तर छान होतं, म्हणजे माहीत पडतं की नेमकं आपण ज्याला शिकवत आहे ते आहेत कोण. ओके, चला आपण युनिटला स्टार्ट करूया. युनिट 1 सध्या आपण स्टार्ट करत आहोत, दॅट इज अ डीसी जनरेटर. ओके, डीसी जनरेटर आपण सध्या स्टार्ट करत आहोत. आता बघा, डीसी जनरेटर मध्ये आपल्याला काय काय शिकायचं आहे, कोणते कोणते टॉपिक आहेत. ओके, लक्ष द्या. डीसी मशीन, त्याचं कन्स्ट्रक्शन, त्याचे पार्ट आणि त्या पार्टचे फंक्शन, त्याच्यासाठी कोणतं मटेरियल आपण यूज करतो, ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये वाइंडिंग जे आहेत, ठीक आहे, प्रत्येक मशीन मध्ये वाइंडिंग असतात, त्याच्या काही काही टाईप आहेत. नेक्स्ट, हे जे जनरेटर आहे त्याचं वर्किंग प्रिन्सिपल काय आहे, ऑपरेशन प्रिन्सिपल काय आहे. ओके, फॅराडेज लॉज वगैरे काय आहे, ठीक आहे, फ्लेमिंग्स राईट हँड रूल काय आहे, हे सगळ्या गोष्टी आपल्याला शिकायच्या आहे. नेक्स्ट, ईएमएफ इक्वेशन ऑफ डीसी जनरेटर. बघा, डीसी जनरेटर आहे, जनरेट काय करतो, व्होल्टेज जनरेट करतो. ईएमएफ म्हणजे काय, व्होल्टेज, ठीक आहे. तर ते जे व्होल्टेज जनरेट करत आहे त्याचं इक्वेशन वगैरे, त्याचं डेरिव्हेशन आपल्याला शिकायचं आहे. डीसी जनरेटरचे किती टाईप असतात आणि त्याचं काय काय ऍप्लिकेशन आहे, त्याचे काय काय यूज आहे ते आपल्याला शिकायचं आहे. ओके, आणि कॅरेक्टरिस्टिक्स इंटरनल आणि एक्सटर्नल, डीसी जनरेटर जे टाईप्स आहे त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला शिकायचे आहे. ओके, हे सगळ्या गोष्टी कव्हर आपल्याला करायचा आहे. हा आपला सिलेबस आहे युनिट 1 साठी. ठीक आहे मित्रांनो. ओके, चला आता बघा, जनरेटर म्हणा किंवा मशीन म्हणा, कोणतीही मशीन आपण म्हटली, इलेक्ट्रिकल मधली कोणतीही मशीन म्हणा, मग जनरेटर म्हणा किंवा मोटर म्हणा. तेच डिस्टर्ब करण्यासाठी सॉरी. पण बघा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला आमच्या शिक्षकांची शिकवणी आवडत असेल आणि आमच्या सोबत तुम्हाला संपूर्ण कोर्स कंटिन्यू करायचा असेल तर आताच डाउनलोड करून घ्या विनीत ट्युटोरियल ऍप्लिकेशन, जे प्ले स्टोर वर फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे. आणि हो, आमची फ्री डेमो लेक्चर बघा आणि शिकवणी आवडत असेल तर कोर्स परचेस करून लागून जा अभ्यासाला. कारण आमचं फक्त एकच स्वप्न आहे, काय की महाराष्ट्रातला प्रत्येक विद्यार्थी शिकला पाहिजे साध्या आणि सोप्या भाषेत. आणि आमच्या ऑनलाईन कोर्स मध्ये तुम्हाला संपूर्ण सिलेबस प्रॉपर कॉन्सेप्च्युअली प्रत्येक ईच अँड एव्हरी कॉन्सेप्ट नुसार तुम्हाला शिकवला जाईल. फ्री रिव्हिजन क्रॅश कोर्स मिळेल, आमच्या थेरी नोट्स मिळेल, पीवायक्यू चा सोल्युशन मिळेल, सर्व 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 तुम्हाला मिळेल एकदमच अफोर्डेबल कॉस्ट मध्ये. आताच जा, ऍप्लिकेशनला डाउनलोड करा, फ्री डेमो लेक्चर बघा, शिकवणं आवडलं तरच कोर्स परचेस करा, नाही तर जाऊ द्या. आणि हो, जर तुम्हाला एक्स्ट्रा डिस्काउंट पाहिजे असेल तर आमचे हेल्पलाईन नंबर तुम्हाला दिलेले आहे, यावर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करून एक्स्ट्रा डिस्काउंट सुद्धा मिळवू शकतात. चला तर आता आपल्या लेक्चरला कंटिन्यू करूया. त्याच्यामध्ये काय होतं मित्रांनो, आपल्या घरातल्याच गोष्टी आपण एकदा इमॅजिन करूया. आपल्या घरातला घ्या, फॅन घ्या, एसी घ्या, वॉशिंग मशीन घ्या, राईट, गीझर घ्या, कोणतीही गोष्ट घ्या. ह्याच्यामध्ये एक गोष्ट होत आहे, जी इलेक्ट्रिकल एनर्जी आहे ती कोणत्या तरी फॉर्म मध्ये कन्वर्ट होते आणि नंतर त्याला आपण यूज करतो. जसं आपण समजा एसी घेतलं किंवा फॅन घेतला, ह्याच्यामध्ये काय होतं, इलेक्ट्रिकल एनर्जी मेकॅनिकल मध्ये कन्वर्ट होते. जर आपण गीझर घेतला तर इलेक्ट्रिकल एनर्जी हीट मध्ये कन्वर्ट होते. ओके, सो प्रत्येक ठिकाणी प्रत्येक इलेक्ट्रिकल अप्लायन्स तुम्ही घ्या, राईट, तिथं इलेक्ट्रिकल एनर्जी कोणत्या तरी फॉर्म मध्ये कन्वर्ट होत आहे आणि नंतर आपण त्याला काय करतो, यूज करतो. ओके, बल्ब जर घेतला आपण तर इलेक्ट्रिकल एनर्जी काय होत आहे, लाईट एनर्जी मध्ये कन्वर्ट होत आहे. ओके, म्हणजे प्रत्येक ठिकाणी इलेक्ट्रिकल एनर्जी ऍज इट इज आपण यूज करतो का नाही, त्याला आपण काय करतो, कन्वर्ट करतो, राईट. ओके, बरं ठीक आहे, इलेक्ट्रिकल एनर्जी आपल्याला कशी मिळते, जनरेटर पासून. पण जनरेटर मध्ये इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेट कशी होते, जर थर्मल आपण जनरेटर घेतला तर तिथं सगळ्यात अगोदर कोळसा येतो, कोळशाची हीट एनर्जी मेकॅनिकल मध्ये कन्वर्ट होते आणि ते मेकॅनिकल जो टर्बाईन फिरतो, मेकॅनिकल एनर्जी नंतर इलेक्ट्रिकल मध्ये कन्वर्ट होते, म्हणजे एनर्जी कन्वर्जन झालं. ओके, सो बघा, इलेक्ट्रोमेकॅनिकल एनर्जी कन्वर्जन म्हणजे काय की प्रत्येक मशीन मध्ये, मग जनरेटर असो की मोटर असो, इलेक्ट्रोमेकॅनिकल एनर्जी कन्वर्जन होतं. कसं, जर जनरेटर असेल, फॉर जनरेटर काय होतं, तुम्ही जनरेटरला काय करता, मेकॅनिकल एनर्जी देता, बरोबर आहे की नाही, राईट. जनरेटरला काय करता, मेकॅनिकल एनर्जी देता. जनरेटर आउटपुट काय देतं आपल्याला, इलेक्ट्रिकल एनर्जी, राईट. काय देतं, इलेक्ट्रिकल एनर्जी. तुम्ही म्हणाल सर जनरेटरला आपण मेकॅनिकल एनर्जी देतो की हीट एनर्जी देतो की वेगळं काही देतो. जसं की बाबा, जर कोळशाचं जनरेटर घेतला आपण, कोल थर्मल किंवा थर्मल पॉवर प्लांट घेतला तर त्याच्यामध्ये आपण कोळसा टाकतो,
मग ती मेकॅनिकल एनर्जी आहे का? नाही. पण बघा ती कोल जी आहे, ठीक आहे, ती कोळशापासून जी हीट एनर्जी येते ह्याच्यापासून काय तयार होतं? स्टीम तयार होतं. ते स्टीम काय करतं? आपल्या टर्बाईनला फिरवतं, म्हणजे मेकॅनिकल मध्ये कन्वर्ट होतं. म्हणजे जी कोलची एनर्जी ते मेकॅनिकल मध्ये कन्वर्ट होते आणि ते मेकॅनिकलची एनर्जी इलेक्ट्रिकल मध्ये कन्वर्ट होते. सिमिलरली समजा आपण हायड्रो घेतला, ठीक आहे, तर हायड्रोमध्ये सुद्धा आपण काय करतो? कायनेटिक एनर्जी काय करते? टर्बाईनला फिरवते, म्हणजे मेकॅनिकल मध्ये कन्वर्ट करते. बरोबर आहे की नाही? समजा आपण गॅस घेतला, गॅसला आपण काय करतो? बर्न करतो, राईट. आणि ते गॅस जेव्हा बर्न होतो तो सुद्धा काय करतो? आपल्या टर्बाईनला फिरवतो, म्हणजे अगेन मेकॅनिकल एनर्जी मध्ये कन्व्हर्जन होतं, राईट ना. म्हणजे प्रत्येक गोष्टी तुम्ही न्यूक्लिअर घ्या किंवा कोणताही घ्या, ठीक आहे, ह्याच्यामध्ये काय होतं? सगळ्या गोष्टीमध्ये आपण टर्बाईनला फिरवतो आणि जेव्हा आपण टर्बाईनला फिरवतो तेव्हा आपल्याला इलेक्ट्रिक एनर्जी मिळते. ओके, म्हणजे कोणतीही एनर्जी असो त्याला अगोदर मेकॅनिकल मध्ये कन्वर्ट करतो आपण आणि ती मेकॅनिकल एनर्जी नंतर जनरेटरला दिली तर ती इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट होते. सिमिलरली बघा, सिमिलरली जेव्हा इलेक्ट्रिकल एनर्जी तुम्ही काय करता? मोटरला देता, ठीक आहे, ती कोणतीही मोटर असो, इंडक्शन मोटर असो, डीसी मोटर असो, सिंक्रोनस मोटर असो, ठीक आहे. मोटर काय करते? ह्या एनर्जीला मेकॅनिकल मध्ये कन्वर्ट करते. बरोबर आहे की नाही? मोटर काय करते? पुन्हा इलेक्ट्रिकल एनर्जीला मेकॅनिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट करते. जसं की फॅन बघा, इनपुट काय आहे? इलेक्ट्रिकल एनर्जी, आउटपुट काय आहे? मेकॅनिकल एनर्जी. बरोबर नाही? कूलर बघा, इनपुट इलेक्ट्रिकल, आउटपुट मेकॅनिकल. ठीक आहे. मशीनची गोष्ट, मोटरची गोष्ट आपण करतो इथं, ठीक आहे. जर तुम्ही हीटर घेतलं तर ती मोटर म्हणता येणार नाही ना, ती वेगळं अप्लायन्स आहे, राईट ना. पण हीटरमध्ये काय होतं? इलेक्ट्रिकल तुम्ही इनपुट देता, आउटपुट तुम्हाला हीट मिळतं. पण ज्या मोटर आहेत, ठीक आहे, मोटरमध्ये रोटेटिंग पार्ट असतो, ठीक आहे, मोटरमध्ये रोटेटिंग पार्ट असतो. मोटरमध्ये इलेक्ट्रिकल तुम्ही दिली तर आउटपुट तुम्हाला मेकॅनिकल एनर्जीच मिळणार, राईट ना. मग इव्हन तुमच्या कार मधली असो, ठीक आहे, किंवा बघा रेल्वेमध्ये सुद्धा काय असतं? मोटर असतं, इंडक्शन मोटर मोठ्या मोठ्या, ठीक आहे, त्याच्यामध्ये सुद्धा काय होतं? इलेक्ट्रिकल तुम्ही इनपुट देता, आउटपुट काय मिळतं? मेकॅनिकल. तुमची ट्रेन धावते म्हणजे काय? मेकॅनिकल आहे. ओके, सो इलेक्ट्रिकल इलेक्ट्रोमेकॅनिकल एनर्जी कन्व्हर्जन म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुम्ही जनरेटर घ्या किंवा मोटर घ्या, इथं काय होत आहे? मेकॅनिकल टू इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रिकल टू मेकॅनिकल एनर्जी कन्व्हर्जन होत आहे. ठीक आहे, ह्याच्यामध्ये वेगळं काही ध्यानात ठेवायची गरज नाहीये, फक्त एवढंच ध्यानात तुम्हाला ठेवायचं आहे. ठीक आहे, आता चला बघा, जनरेटर आपल्याला शिकायचं आहे, इलेक्ट्रिकल जनरेटर. पण जनरेटर शिकण्यासाठी, ठीक आहे, जनरेटर काय करतो? इलेक्ट्रिसिटी जनरेट करतो. इलेक्ट्रिसिटी जनरेट करतो म्हणजे काय करतो नेमकं? व्होल्टेज आणि करंट जनरेट करतो. इलेक्ट्रिसिटी म्हणजे वेगळं काय आहे का? नाही. ठीक आहे, इलेक्ट्रिसिटी म्हणजे सगळ्यात अगोदर काय येतं? व्होल्टेज येतं आणि करंट येतं, राईट. आणि त्यालाच आपण इलेक्ट्रिसिटी म्हणतो. आपल्या घरामध्ये सुद्धा वायरमधून काय फ्लो होतो? राईट, करंट फ्लो होतो. ते कशामुळे फ्लो होतो? व्होल्टेजमुळे फ्लो होतो. ओके, सो इलेक्ट्रिसिटी जनरेटर म्हणजे व्होल्टेज जनरेशन. ओके, आता ते व्होल्टेज जनरेट कसं होतं? काही लॉज आहेत, ठीक आहे, त्याला म्हटलं जातं फॅराडेज लॉ. ठीक आहे, फॅराडेज लॉचा यूज करून आपण काय करतो? इलेक्ट्रिसिटी जनरेट करतो. फॅराडे कोण आहे? एक सायंटिस्ट आहे. त्यांनी काय केलं होतं? त्यांनी पहिल्यांदा शोध लावला होता की इलेक्ट्रिसिटी कशी जनरेट होते लॅबमध्ये, राईट. ठीक आहे, कसा शोध लावला त्यांनी आपण पाहणार आहोत. ओके, हा सगळ्यात बेसिक पार्ट आहे आपल्या इलेक्ट्रिसिटीचा. ह्या लॉला यूज करून बघा, एका लॅबोरेटरीमध्ये छोट्या रूम मध्ये त्यांनी काय केलं? इलेक्ट्रिसिटीचा शोध लावला. पण त्या एका प्रिन्सिपलवर आज आपण एवढे मोठे मोठे जनरेटर बनवत आहोत, राईट ना. 800 मेगावॅटचे जनरेटर आपल्याकडे आहे. 800 मेगावॅट म्हणजे किती होतं मित्रांनो? बघा, 800 मेगावॅट म्हणजे तुम्ही असं समजा, एखाद्या मोठ्या शहरची पूर्ण जी पॉवर रिक्वायरमेंट आहे ती एक जनरेटर पुरवू शकतो, मोठ्या सिटीची. ठीक आहे, त्या सिटीमध्ये मग पूर्ण इंडस्ट्री आलं, लाइटनिंग लोड आलं, ठीक आहे, तुमचा शेतीचा लोड आला, सगळं काही आलं. म्हणजे एवढे मोठे मोठे जनरेटर आपण कशाचा यूज करून बनवतो? ह्या एक लॉचा. ठीक आहे, त्याला म्हटलं जातं फॅराडेज लॉज ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. फॅराडेज लॉज ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. ओके, आता हे लॉज काय आहे तर बघा, आपण आता शिकणार आहोत. फॅराडेने काय केलं बघा, फॅराडेने काय केलं की ऑब्झर्व केलं त्याच्या लॅबमध्ये की त्याने एक अशी कॉईल घेतली, राईट. ह्या कॉईलला त्याने काय केलं? इथं मीटर टाकलं, एक ॲमीटर म्हणा. ठीक आहे, ॲमीटर काय करतो? करंटला मेजर करतो. म्हणजे कोणत्याही वायरमध्ये करंट फ्लो होत असेल तर ॲमीटर काय करतो? त्याला मेजर करतो.
ओके, ठीक आहे. आता ह्याने काय केलं की बघा एक कॉईल घेतली. कॉईल म्हणजे काय आहे, राईट, कंडक्टर जे आहे त्याला असं जर तुम्ही राऊंड केलं, ठीक आहे, तर ती कॉईल बनते, राईट ना. त्यांनी एक कॉईल घेतली, एक मॅग्नेट घेतला, कॉईल घेतली, मॅग्नेट घेतला, राईट. आता मॅग्नेट काय करतो तुम्हाला माहित आहे ना, मॅग्नेट, ठीक आहे, मॅग्नेट काय करतो, फ्लक्स जनरेट करतो. मॅग्नेट काय करतो, फ्लक्स जनरेट करतो. फ्लक्स कसा जनरेट करतो, काय फ्लक्स नेमकं काय असतं, सगळ्या गोष्टी आपण पुढे शिकणार आहोत. ओके, पण मॅग्नेट काय करतो, फ्लक्स जनरेट करतो. मग फॅराडेने काय केलं, हा जो मॅग्नेट आहे त्याला मागं पुढं केलं. त्याने काय होणार, मागं पुढं केल्याने हा जो फ्लक्स आहे ह्या कॉईल सोबत जो लिंक आहे, बघा हा लाईन्स दिसता ना तुम्हाला, ह्या ज्या लाईन्स आहे ते वेगळं काही नाही तर फ्लक्स आहे. आता फ्लक्स बघा, हा जो मॅग्नेट आहे फ्लक्स क्रिएट करतो. हे फ्लक्स जो आहे आपल्या कॉईल सोबत लिंक होत आहे. आता ह्याने काय केलं, मॅग्नेटला मागं पुढं केलं, म्हणजे मॅग्नेट जवळ आणला, लांब आणला, जवळ आणला, लांब गेला. त्याने काय होणार, ह्या ज्या फ्लक्स आहे, हा जो फ्लक्स आहे हा कॉईल सोबत फ्लक्स चेंज होतो. आणि फ्लक्स जेव्हा चेंज होतो किंवा ह्या जे कंडक्टर आहे त्या फ्लक्सला कट करतो, तेव्हा त्याने ऑब्झर्व केलं की आपला जो ॲमीटर आहे, ॲमीटरचा जो काटा आहे तो डिफ्लेक्ट करतो असा असा. एकदा जवळ आणला फ्लक्स तर काटा इकडे जातो. जेव्हा म्हणजे त्यांनी हे आपलं मॅग्नेट लांब घेतलं तर काटा इकडे जातो. म्हणजे त्याने ऑब्झर्व केलं की बाबा काहीतरी होत आहे, राईट. आणि आपला जो मॅग्नेट आहे, ठीक आहे, त्या मॅग्नेटच्या पोझिशनमुळे ह्या अमीटर मध्ये काहीतरी डिफ्लेक्शन येत आहे. आणि नंतर मग त्याने शोध लावला की हा इथं काय होतं, हा जो मॅग्नेट आहे तो फ्लक्स क्रिएट करतो. ह्या फ्लक्सला ही जी कॉईल आहे, हे कॉईलचे जे कंडक्टर आहे ते कंडक्टर फ्लक्सला कट करता. म्हणजे कॉईल सोबतचा जो फ्लक्स आहे तो चेंज होतो. आणि जेव्हा फ्लक्स चेंज होतो तेव्हा आपल्या कंडक्टरमध्ये करंट प्रोड्यूस होतो किंवा व्होल्टेज प्रोड्यूस होतो, राईट. प्रोड्यूस होतोला म्हणलं जातं इंड्यूस होतो. ओके, आणि अशा प्रकारे त्यांनी मग इलेक्ट्रिकचा शोध लावला आणि दोन लॉज दिले. दोन लॉज म्हणजे फॅराडेचा फर्स्ट लॉ आणि फॅराडेचा सेकंड लॉ. बघा फॅराडेचा फर्स्ट लॉ मग काय म्हणतो, बघा व्हेनेवर मॅग्नेटिक फ्लक्स, बघा मॅग्नेटिक फ्लक्स म्हणत आहे मी, तर व्हेनेवर मॅग्नेटिक फ्लक्स लिंक्ड विथ ए कंडक्टर, ठीक आहे, कंडक्टर सोबत जो मॅग्नेटिक फ्लक्स लिंक आहे, राईट. कंडक्टर सोबत जो मॅग्नेटिक फ्लक्स लिंक आहे किंवा कॉईल सोबत जो मॅग्नेटिक फ्लक्स लिंक आहे तो चेंज होतो. जेव्हा केव्हा हा चेंज होईल तेव्हा ईएमएफ इंड्यूस होईल. बघा चेंज सगळ्यात मोठी गोष्ट आहे. म्हणजे इथं फ्लक्स फक्त लिंक आहे, म्हणजे तुम्ही मॅग्नेट फक्त असा शांतपणे ठेवला तर ईएमएफ इंड्यूस होणार नाही. फ्लक्स चेंज झाला पाहिजे. आणि फ्लक्स चेंज होण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, आयदर कॉईलचं मुवमेंट करावं लागेल किंवा मॅग्नेटचं मुवमेंट करावं लागेल. ओके, दोघांपैकी एकाचं तुम्हाला मुवमेंट करावं लागेल, त्याच्यामुळे फ्लक्स चेंज होईल, राईट ना. लिंक झालेला फ्लक्स चेंज होईल आणि फ्लक्स चेंज झाला तरच काय होईल, ईएमएफ इंड्यूस होईल, राईट. म्हणजे फक्त फ्लक्स लिंक आहे, ओके, फक्त लिंक झाल्याने ईएमएफ इंड्यूस होत नाही, तो लिंक झालेला फ्लक्स चेंज सुद्धा व्हायला पाहिजे. गॉट इट. ओके, सो फ्लक्स लिंकेज शुड बी चेंज. आणि ते चेंज करण्यासाठी तुम्हाला मॅग्नेटची पोझिशन म्हणजे चेंज करावं लागेल किंवा कॉइलची पोझिशन चेंज करावं लागेल. ओके, दुसरी गोष्ट काय सांगितली त्यांनी, बघा हा झाला फर्स्ट लॉ. फर्स्ट लॉ शो करतो आपल्याला की रिझन का बरं ईएमएफ इंड्यूस होतो. का बरं ईएमएफ इंड्यूस होतो, फ्लक्स लिंक चेंज झाल्याने, ठीक आहे, फ्लक्स लिंक्ड चेंज झाल्याने काय होतो, ईएमएफ इंड्यूस होतो. हा फर्स्ट लॉ. सेकंड लॉ मॅग्निट्यूड बद्दल सांगतो. फर्स्ट लॉ रिझन सांगतो, सेकंड लॉ मॅग्निट्यूड सांगतो की जो ईएमएफ जनरेट होत आहे तो किती जनरेट होईल, बरोबर की नाही. मग बघा, द मॅग्निट्यूड ऑफ इंड्युस्ड ईएमएफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द रेट ऑफ चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स, राईट. द मॅग्निट्यूड ऑफ इंड्युस्ड ईएमएफ, ठीक आहे, इंड्युस्ड ईएमएफ ईएमएफ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेट ऑफ चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स. रेट ऑफ चेंज ऑफ म्हणजे डी5 अपॉन dt. म्हणजे डी5 म्हणजे फ्लक्स मधला चेंज, dt मधले टाइम मधला चेंज. म्हणजे किती टाइमामध्ये किती फ्लक्स काय होत आहे, चेंज होत आहे, किती टाइम मध्ये किती फ्लक्स चेंज होत आहे, राईट ना. डी5 अपॉन dt चा अर्थ हा होतो. ओके, सो पहिला लॉ आहे रिझन शो करतो की का बरं ईएमएफ इंड्यूस होतो, आणि दुसरा लॉ
मॅग्निट्यूड शो करतो की जो ईएमएफ इंड्यूस होत आहे, जो ईएमएफ जनरेट होत आहे, जो व्होल्टेज जनरेट होत आहे त्याचं मॅग्निट्यूड किती असेल, राईट. आणि तो आहे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू d∅/dt. ओके. आपल्याला एक्झाम मध्ये डिफाईन फॅराडेज लॉ असं विचारलं जाऊ शकतो किंवा डिफाईन फॅराडेज फर्स्ट अँड सेकंड लॉ हे आपल्याला विचारलं जाऊ शकतं. काही नाही करायचं, राईट, काही नाही करायचं. अशी एक डायग्राम शो करायची, एक कॉईल आणि एक मॅग्नेट, राईट. आणि तिथं सांगायचं मग फॅराडेज फर्स्ट लॉ काय आहे, व्हेनेवर फ्लक्स लिंक्ड विथ अ कंडक्टर किंवा कॉईल चेंजेस ईएमएफ विल बी इंड्यूस्ड. फर्स्ट लॉ, the magnitude of induced EMF will be directly proportional to rate of change of flux. Rate of change of flux म्हणजे d∅/dt. ओके. चला, इथं ते सेम केलेलं आहे फॅराडेज फर्स्ट लॉ. ओके. आता सांगितलं तुम्हाला मॅग्नेटिक फ्लक्स लिंक्ड विथ ए कंडक्टर और कॉईल चेंजेस EMF विल बी इंड्यूस्ड. ओके. मग आता इथं बघा फ्लक्स चेंज कसा होऊ शकतो कोणत्याही गोष्टीसोबत. बघा दोन गोष्टी आहेत, ठीक आहे. एक आहे कॉईल, एक आहे फ्लक्स किंवा मॅग्नेट. ओके. आणि चेंज कसा होऊ शकतो, फ्लक्स जो लिंक आहे आपल्या कॉईल सोबत, जो फ्लक्स लिंक आहे तो चेंज कसा बरं होणार, तर शो केलंय की एक काय करा तुम्ही, कंडक्टरला मूव्ह करा किंवा कॉईलला मूव्ह करा. दुसरी गोष्ट काय करा तुम्ही, मॅग्नेटला मूव्ह करा. किंवा तिसरी गोष्ट तुम्ही काय करू शकता, करंट जे आहे, ठीक आहे, नेबरिंग कॉईल मध्ये किंवा जे मॅग्नेट मध्ये आहे. बघा मॅग्नेट दोन प्रकारचे असतात, इलेक्ट्रिकल मॅग्नेट असतो आणि एक परमनंट मॅग्नेट असतो. समजा तुमचा इलेक्ट्रिकल मॅग्नेट असेल तर त्या इलेक्ट्रिकल मॅग्नेट मधलं करंट चेंज करा, त्याच्यामुळे काय होईल, फ्लक्स कमी जास्त होऊन जाईल. आणि फ्लक्स कमी जास्त झालं म्हणजे फ्लक्स चेंज झाला, बरोबर नाही. ओके. सो तीन पद्धती आहे जेणेकरून फ्लक्स चेंज होऊ शकतं. की एक काय करा, कॉईलची पोझिशन मागं पुढं करा, एक मॅग्नेटची पोझिशन मागं पुढं करा, किंवा हा जो इलेक्ट्रिकल मॅग्नेट आहे ह्याच्यामधला करंट चेंज करा. परमनंट मॅग्नेटला चेंज करता येत नाही, पण इलेक्ट्रिकल मॅग्नेट असेल तर ह्याच्यामधला करंट चेंज करता येतो. करंट चेंज झाला म्हणजे काय होणार, फ्लक्स जो जनरेट होत आहे तो सुद्धा चेंज होणार. गॉट इट. ओके. सो अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, फ्लक्स चेंज करू शकतो. नेक्स्ट, फॅराडेज सेकंड लॉ. सेकंड लॉ आता सांगितलं काय करतो, तो शो करतो की जो ईएमएफ आहे त्याचं मॅग्निट्यूड किती राहील, बरोबर की नाही. मॅग्निट्यूड ऑफ इंड्युस्ड ईएमएफ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेट ऑफ चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स. तो कसा शो केला जातो, अशा प्रकारे E = -n d∅/dt. E काय आहे, व्होल्टेज आहे किंवा इंड्युस्ड ईएमएफ आहे. व्होल्टेज आणि ईएमएफ सेमच गोष्टी आहे, ठीक आहे, वेगळ्या नाहीये. E डायरेक्टली प्रोपोर्शनल टू d∅/dt. आणि त्याला लिहायचं असलं तर आपण असं लिहितो -n d∅/dt. आता n काय शो करतो, इथं n काय शो करतो बघा. हा जो d∅/dt एवढा ईएमएफ जनरेट होतो एका कॉईल मध्ये किंवा एका कंडक्टर मध्ये. जर n नंबर ऑफ कंडक्टर असतील, 10 कंडक्टर असतील, तर आपला जो ईएमएफ असणार तो 10 पट असणार. त्याच्यामुळे n इथं आला. हा मायनस का करतो, ठीक आहे, ह्या मायनस साईनचं सुद्धा एक सिग्निफिकन्स आहे, पण ते आपण नंतर शो करूया. तुम्हाला नंतर सांगेल मी की हा मायनस साईन नेमकं कशासाठी आहे. ओके. पण दोन गोष्टी आपल्याला एकदम क्रिस्टल क्लिअर झाल्या इथं की फॅराडेजचा फर्स्ट लॉ काय आहे, फॅराडेजचा सेकंड लॉ काय आहे. आणि एक्झाम मध्ये आपल्याला क्वेश्चन आला तर कसं लिहायचं, ठीक आहे. फक्त ही डायग्राम शो करायची, ठीक आहे. फॅराडेजचा फर्स्ट लॉ सांगायचा की ईएमएफ का बरं इंड्यूस होतो आणि फ्लक्स चेंज काय होतो त्याचे 3 रिझन सांगितले. नेक्स्ट, मॅग्निट्यूड किती होतं ईएमएफचं मॅग्निट्यूड, ते डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स. रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स मॅथमॅटिकली कसा लिहायचा, तर असा लिहायचा, राईट. मॅथमॅटिकल फॉर्म असा लिहायचा, ठीक आहे. ओके. आता बघा सेम लॉ तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी मी एक ट्रान्सफॉर्मरची कोर घेतली. बघा ही ट्रान्सफॉर्मर आहे. मागच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे कधीतरी तुम्ही हे ट्रान्सफॉर्मरची कोर पाहिली असतील. ओके. ट्रान्सफॉर्मरच्या कोरमध्ये काय होतं मित्रांनो, बघा 2 वाइंडिंग असतात. ह्याला म्हटलं जातं प्रायमरी वाइंडिंग. ही जी वाइंडिंग दिसते ना तुम्हाला, ठीक आहे, ही जी वाइंडिंग आहे ती आहे प्रायमरी वाइंडिंग आणि ही वाइंडिंग असते सेकंडरी वाइंडिंग. ट्रान्सफॉर्मर काम कसं करतो मित्रांनो माहिती आहे तुम्हाला. आपण फक्त या प्रायमरी वाइंडिंगला सप्लाय देतो. ही जी प्रायमरी वाइंडिंग आहे ना, इथं सप्लाय देतो आपण, राईट. आणि ह्या प्रायमरी आणि सेकंडरी वाइंडिंग मध्ये काहीही इलेक्ट्रिकल कनेक्शन नाहीये.
तरी सुद्धा प्रायमरी मध्ये आपण सप्लाय देतो आणि सेकंडरी मधून आपण काय करतो, आउटपुट घेतो, इलेक्ट्रिकल आउटपुट किंवा व्होल्टेज घेतो. कसं होतं ते, तर बघा इथं काय होतं, जसं तुम्ही प्रायमरी वाइंडिंगला सप्लाय द्याल, प्रायमरी वाइंडिंग मध्ये करंट फ्लो होईल. ह्या करंटमुळे काय होणार, फ्लक्स फ्लो होणार, फ्लक्स, राईट. हा जो फ्लक्स आहे तो काय होतो, ह्याच्यासोबत लिंक होतो प्रायमरी आणि सेकंडरी वाइंडिंग सोबत, राईट. ह्या वाइंडिंग सोबत समजा फ्लक्स लिंक झाला आणि एसी करंट असतं, बघा एसी करंट असतो, त्याच्यामुळे फ्लक्स सुद्धा काय असतो, एसी असतो. अशा प्रकारे चेंज होत राहतो कंटिन्युअस. आणि इथं दोन्ही गोष्टी होते बघा, फ्लक्स लिंक सुद्धा होत आहे आणि फ्लक्स चेंज सुद्धा होत आहे. लिंक होणं आणि चेंज होणं दोन्ही गोष्टी व्हायला पाहिजे, बरोबर की नाही. फ्लक्स लिंक होतो आणि फ्लक्स चेंज सुद्धा होतो. आणि जेव्हा फ्लक्स लिंकेज चेंज होतो, ईएमएफ इंड्यूस होतो, राईट. त्याच्यामुळे सेकंडरी वाइंडिंग मध्ये ऑटोमॅटिक काय होतं, ईएमएफ इंड्यूस होतं. म्हणजे इलेक्ट्रिकल कनेक्शन नाहीये दोन्ही वाइंडिंग मध्ये, तरी सुद्धा आपण काय करतो, एकाला इनपुट देतो आणि दुसऱ्याकडून आउटपुट घेतो. कशामुळे होतं ते, तर फॅराडेज लॉ मुळे होतं. कशामुळे होतं, फॅराडेज लॉ मुळे होतं. आणि जेवढे आपले इलेक्ट्रिकल जनरेटर असो, इलेक्ट्रिकल मोटर असो किंवा ट्रान्सफॉर्मर असो, ऑल ऑपरेट ऑन फॅराडेज लॉ, ऑल ऑपरेट ऑन फॅराडेज लॉ. ठीक आहे, कारण फॅराडेज लॉ नसेल तर ईएमएफ इंड्यूस होऊ शकत नाही. गॉट इट, ओके, ठीक आहे. तर तुम्हाला ट्रान्सफॉर्मरचंही कळलं. ठीक आहे, दोन गोष्टी आहे, फ्लक्स लिंक होणं आवश्यक आहे आणि फ्लक्स चेंज होणं आवश्यक आहे, राईट. समजा फ्लक्स लिंक झाला पण फ्लक्स चेंज नाही झाला तर ईएमएफ इंड्यूस होणार नाही. ओके, ठीक आहे. आता फ्लक्स एवढं आपण केलं, नेमकं फ्लक्स म्हणजे काय आहे ही गोष्टही आपल्याला कळली पाहिजे, राईट. बऱ्याच वेळा आपण म्हणजे शिकवतो आहोत की बाबा फ्लक्स जनरेट होतो, फ्लक्स लिंक होतो, फ्लक्स चेंज होतं. फ्लक्स नेमका आहे काय आणि हे फ्लक्स जनरेट कसं होतं हे सुद्धा आपल्याला माहित पाहिजे, बरोबर आहे की नाही. तर चला त्या फ्लक्स बद्दल आपण शिकूया की नेमका हा मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजे काय आहे, हा जनरेट कसा होतो, हा चेंज कसा होतो, राईट. ह्याची डायरेक्शन कशी शो करायची, ही सगळ्या गोष्टी हा कशावर डिपेंड आहे, राईट. ईच अँड एव्हरीथिंग आपण काय करूया, फ्लक्स बद्दल शिकून घेऊया, राईट. फ्लक्स जर माहित असलं तरच आपल्याला सगळ्या गोष्टी माहित पडणार, राईट. ओके, आता बघा हा जो फ्लक्स आहे तो काय आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, समजा एक मॅग्नेट आहे, परमनंट मॅग्नेट, त्याच्यामध्ये दोन पोल असतात, एन पोल असतो आणि एस पोल असतो, बरोबर की नाही. आणि जेव्हा ही मॅग्नेट असं राहील मित्रांनो, तर एन पोल पासून तर एस पोल पर्यंत अशा मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स ह्याला म्हटलं जातं. ठीक आहे, ह्या मॅग्नेटिक लाईन एन पोल मधून निघता आणि एस पोल मध्ये जाता. म्हणजे जिथंही मॅग्नेट राहील तिथं दोन पोल राहतील, एन पोल आणि एस पोल, बरोबर आहे. आणि हा मॅग्नेट काय करतो, फ्लक्स जनरेट करतो किंवा ऑटोमॅटिक ज्या लाईन्स असतात, ठीक आहे, मॅग्नेटिक लाईन्स म्हणता ह्याला. ठीक आहे, ह्या लाईन्स काय होता, एन पोल पासून निघता आणि एस पोल मध्ये जाता. ह्या लाईन्स इनविजिबल असतात, ते आपल्याला दिसत नाही मित्रांनो. कोणताही मॅग्नेट असं ठेवा तुम्ही, ते आपल्याला दिसत नाही, पण त्या लाईन्स तिथं असतात, ती फील्ड तिथं असते. आणि त्या फील्डला किंवा त्या लाईनलाच आपण काय म्हणतो, फ्लक्स म्हणतो. त्या फील्डला किंवा त्या लाईन्सलाच आपण काय म्हणतो, फ्लक्स म्हणतो. ओके, आता बघा हा तर परमनंट मॅग्नेट आहे, पण इलेक्ट्रिकल मॅग्नेट मध्ये सुद्धा सेम होतं. इलेक्ट्रिकल मॅग्नेट तुम्हाला माहित आहे ना, म्हणजे कोणत्याही कॉइलला आपण काय करतो, करंट दिलं तर इलेक्ट्रिक मॅग्नेट जनरेट होतं. आणि त्या इलेक्ट्रिक मॅग्नेटच्या खूप सारे यूज आहेत मित्रांनो. ओके, फक्त मॅग्नेट म्हणजे असं नाही नॅचरल मॅग्नेट किंवा परमनंट मॅग्नेट, इलेक्ट्रिकल मॅग्नेट सुद्धा असतं, ते आपण पुढे शिकणार आहोत. ओके, बघा. सो फ्लक्स काय आहे, टोटल नंबर ऑफ मॅग्नेटिक फील्ड लाईन्स. ठीक आहे, ह्या काय आहे, मॅग्नेटिक फील्ड लाईन, ह्या ज्या आहेत ना, ह्या काय आहे, मॅग्नेटिक फील्ड लाईन्स. टोटल नंबर ऑफ मॅग्नेटिक फील्ड लाईन्स प्रोड्यूस्ड बाय ए मॅग्नेट ऑर ए इलेक्ट्रोमॅग्नेट. इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणजे इलेक्ट्रिसिटीचा यूज करून जो मॅग्नेट आपण बनवतो त्याला म्हटलं जातं इलेक्ट्रोमॅग्नेट. आणि मॅग्नेट, नॉर्मल मॅग्नेट किंवा परमनंट मॅग्नेट तर तुम्ही पाहिलेलंच असेल, बरोबर की नाही. ओके, काळा काळा असतो. ठीक आहे, इलेक्ट्रोमॅग्नेट असो किंवा मॅग्नेट असो, टोटल नंबर ऑफ फील्ड लाईन म्हणजेच काय, फ्लक्स आहे. त्याचं युनिट काय असतं, वेबर. कसं मोजायचं त्याला, राईट. जसं वेट आपण केजी मध्ये मोजतो, करंट आपण एम्पियर मध्ये मोजतो, व्होल्टेज आपण व्होल्ट मध्ये मोजतो, तसंच आपण हा जो फ्लक्स आहे त्याला मेजर करतो वेबर मध्ये. कशामध्ये, वेबर. ठीक आहे, त्याचं युनिट काय आहे, वेबर आहे. ओके, त्याचा सिम्बॉल कसा आहे, हा असा. जसं करंटचा सिम्बॉल काय आहे, आय, व्होल्टेजचा सिम्बॉल काय आहे, व्ही, तसा फ्लक्सचा सिम्बॉल आहे फाय, म्हटलं जातं त्याला काय, फाय. ओके,
आणि हा कशावर डिपेंड करतो बघा, जर इलेक्ट्रोमॅग्नेट असेल म्हणजे अशी एक कॉईल आहे समजा, तर ह्या कॉईल मध्ये करंट किती जातो आणि ह्या कॉईल मध्ये टर्न्स किती आहे, राईट. म्हणजे हा जो फ्लक्स आहे तो डिपेंड करतो नंबर ऑफ टर्न्स आणि करंट. आणि जर परमनंट मॅग्नेट असेल तर फ्लक्स तुमचा फिक्स राहणार, कारण परमनंट मॅग्नेट मध्ये आपण चेंज काही करू शकत नाही. हा परमनंट मॅग्नेट तोडू शकतो आपण, त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही करू शकत नाही. पण इलेक्ट्रिकल मॅग्नेट मध्ये आपण करंट आणि टर्न्स हे आपल्या हातात असतं, किती टर्न्स घ्यायचं किती करंट टाकायचं. ओके. आणि हा जो फ्लक्स आहे तो डिपेंड करतो आपल्या नंबर ऑफ टर्न्स आणि नंबर ऑफ करंटवर. ठीक आहे, अमाऊंट ऑफ करंट आणि नंबर ऑफ टर्न्सवर. ओके. बघा नेक्स्ट, हाऊ फ्लक्स प्रोड्यूस, कसा फ्लक्स प्रोड्यूस होतो. पहिली गोष्ट बघा, व्हेनेवर करंट फ्लोज थ्रू ए कंडक्टर इट क्रिएट अ मॅग्नेटिक फील्ड अराउंड इट. ठीक आहे, जसाही म्हणजे कंडक्टर मध्ये तुम्ही करंट फ्लो करणार तो काय करणार, मॅग्नेटिक फील्ड तयार करणार. ओके. म्हणजे एक सिंगल कंडक्टर असो की अशी कॉईल असो, राईट, एक सिंगल कंडक्टर सुद्धा मॅग्नेटिक फील्ड तयार करतो, ही कॉईल सुद्धा तयार करते. ठीक आहे. आणि त्याची डायरेक्शन शो केली जाते राईट हँड थंब रूलने. मी ते तुम्हाला आता शो करणार आहे राईट हँड थंब रूल काय. ठीक आहे, कॉईल मध्ये फ्लक्सची डायरेक्शन कशी असते सगळ्या गोष्टी. ठीक आहे, पुढच्या स्लाइड मध्ये थोडा वेट करा. इफ द कंडक्टर इज वाउंड इनटू ए कॉईल, म्हणजे अशा प्रकारे द मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथेस. ठीक आहे, म्हणजे मॅग्नेटिक फील्ड अजून स्ट्रॉंग होते जर असे नंबर ऑफ कॉइल्स जर असेल. ठीक आहे, कॉईल मध्ये जर आपण कंडक्टर गुंडाळला तर जी मॅग्नेटिक फील्ड आहे ती अजून काय बनते, स्ट्रॉंग बनते, त्याला स्ट्रेंथ येते, ती स्ट्रॉंग बनते. ठीक आहे. आणि जर समजा मॅग्नेटिक मटेरियल्स आपण यूज केला किंवा स्टील किंवा आयरनचा यूज केला कॉईल गुंडाळण्यासाठी, म्हणजे एक आयरनचा रॉड घेतला आणि त्याच्यावर कॉईल जर गुंडाळली आपण, तर जो फ्लक्स प्रोड्यूस होणार आहे तो अजून जास्त होतो. का बरं जास्त होतो ती गोष्ट पुढे सांगूया तुम्हाला. ठीक आहे, सगळ्या गोष्टी आपण वन बाय वन करूया. पण फ्लक्स जनरेट करण्यासाठी एक गोष्ट कळाली तुम्हाला, कंडक्टर पाहिजे, त्याच्यामधून करंट फ्लो व्हायला पाहिजे. मग आता फ्लक्सला तुम्हाला चेंज कसं करायचं किंवा त्याला स्ट्रेंथ कसं करायचं किंवा जास्त प्रोड्यूस कसं करायचं, ते ह्या तीन गोष्टीमध्ये घेतलं की एक तुम्ही कंडक्टर घेतला, एक केसमध्ये तुम्ही कॉईल घेतली आणि एक केसमध्ये काय केलं, आयरन रॉड किंवा स्टील रॉडवर कॉईल गुंडाळली. आणि तिन्ही गोष्टी ज्या आहे वेगवेगळे आपण स्टडी करणार आहोत की तिन्ही गोष्टीमध्ये म्हणजे फ्लक्स कसा जनरेट होतो. ओके. पण फ्लक्स कसा आहे, करंट आहे, करंट काय करतो, मॅग्नेटिक फील्ड शो करतो आणि मॅग्नेटिक फील्डमुळे फ्लक्स जनरेट होतो. ही गोष्ट कॉमन आहे. जिथं करंट आला तिथं फ्लक्स आला, जिथं करंट आला तिथं फ्लक्स आला. फक्त त्या फ्लक्सला आता चेंज कसं करायचं, कमी जास्त कसं करायचं ते आपण वन बाय वन पाहणार आहोत. ओके. चला, प्रोडक्शन ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स वन बाय वन सगळ्या गोष्टी सांगतो मित्रांनो. ठीक आहे. सगळ्यात अगोदर आपण काय करूया, कंडक्टर घेऊया. हे जास्त ब्लॅक आहे. सगळ्यात अगोदर आपण काय करूया, सगळ्यात अगोदर एक कंडक्टर घेऊया फॉर सिंगल कंडक्टर. फॉर सिंगल कंडक्टर आपला फ्लक्स कसा जनरेट होतो ते आपण पाहू. सगळ्यात अगोदर सपोज हा एक कंडक्टर आहे आणि ह्याच्यामध्ये करंट फ्लो होत आहे आय, राईट. करंटची डायरेक्शन कुठं आहे, वरच्या डायरेक्शनला. ओके. तर बघा ह्याच्यामध्ये जो फ्लक्स जनरेट होत आहे त्याची डायरेक्शन कशी शो केली जाते, माझ्याकडे बघा, त्याला म्हटलं जातं राईट हँड थंब रूल. म्हणजे राईट हँड घ्यायचा, थंब रूल घ्यायचा. ठीक आहे. म्हणजे जर हा थंब माझा करंटची डायरेक्शन शो करत असेल तर ज्या फिंगर्स आहेत बघा, ह्या ज्या फिंगर्स आहे त्या शो करता माझ्या फ्लक्सची डायरेक्शन. म्हणजे हा जर करंट असेल तर फ्लक्स कसा जनरेट होणार, अशा प्रकारे. राईट. ठीक आहे. फ्लक्स अशा प्रकारे, म्हणजे करंट वरच्या डायरेक्शनला असेल तर फ्लक्स अशा प्रकारे, करंट जर खालच्या डायरेक्शनला असेल तर फ्लक्स अशा प्रकारे. राईट. समजा करंट खालच्या डायरेक्शनला असेल तर फ्लक्स बघा, हा माझा थंब म्हणजे करंटची डायरेक्शन आणि हा फिंगर्स म्हणजे माझ्या फ्लक्सची डायरेक्शन. ओके. सो फ्लक्स असा माझा ह्या डायरेक्शनला येणार. ठीक आहे, व्हिज्युअलाइज होत आहे. ठीक आहे. ह्याला म्हटलं जातं राईट हँड थंब रूल. ठीक आहे, राईट हँड थंब रूल.
ओके, म्हणजे सिंगल कंडक्टरमध्ये फ्लक्स कसा जनरेट होतो आपण पाहिला. ठीक आहे, सिंगल कंडक्टरमध्ये फ्लक्स कसा जनरेट होतो त्याच्या अराउंड येतो. ठीक आहे, कंडक्टरच्या अराउंड, राईट. कंडक्टरची करंटची डायरेक्शन वरच्या डायरेक्शन असेल तर फ्लक्स त्याच्या अराउंड अशा डायरेक्शनमध्ये. ओके, करंटची डायरेक्शन खालच्या डायरेक्शनला असेल तर फ्लक्स उलट्या डायरेक्शनमध्ये येतो. ओके, एक गोष्ट कळाली. आता बघा, हा जो कंडक्टर आहे सिंगल कंडक्टर मध्ये जास्त फ्लक्स जनरेट होणार नाही कारण एकच कंडक्टर आहे. मग त्याच्यामुळे आपण काय करतो, त्याला कॉइल मध्ये टाकतो. राईट, फ्लक्स जास्त जनरेट व्हावा म्हणून त्या कंडक्टरला काय करतो आपण, असं गुंडाळतो, कॉइल मध्ये गुंडाळतो. जसं की इथं दिसत आहे तुम्हाला. राईट, बघा, हा जी ब्लू कलरची आहे ती काय आहे, आपली कॉइल आहे. त्याच्यामध्ये आपण काय केलंय, करंट फ्लो करत आहोत आपण अशा प्रकारे. आता बघा, जर अशी सिच्युएशन असेल किंवा असा सिनेरिओ असेल, म्हणजे आपली जी कॉइल आहे, ठीक आहे, किंवा कंडक्टर कॉइलच्या फॉर्म मध्ये आहे, तेव्हा फ्लक्सची डायरेक्शन कशी शो करायची. ओके, बघा, ह्या केसमध्ये फ्लक्सची डायरेक्शन कशी शो करायची, तर बघा, अगेन राईट हँड थंब रूलच घ्यायचा. ह्याच्यामध्ये जर माझ्या फिंगर्स जे आहे, फिंगर्स करंटची डायरेक्शन शो करत असेल तर माझा जो थंब आहे तो फ्लक्सची डायरेक्शन शो करणार. कसं, तर बघा, समजा हा माझा करंट आहे अशा प्रकारे. ठीक आहे, अशी वरच्या डायरेक्शनला म्हणजे करंट जातो. म्हणजे समजा हा माझा रॉड आहे, ह्याच्या अवतीभोवती मी काय केलंय, कंडक्टर टाकला आहे. आणि समजा हा जो रिमोट आहे, ठीक आहे, ह्याच्यामधून पुढच्या साईडला तुम्ही पाहत आहात आणि करंटची डायरेक्शन जर तुम्हाला अशी दिसत असेल वरच्या डायरेक्शनला. ओके, सो बघा, हा जो फिंगर्स आहे ती करंटची डायरेक्शन शो करता वरच्या डायरेक्शनला, आणि हा जो थंब आहे तो काय शो करतो, माझी फ्लक्सची डायरेक्शन. हा करंटची डायरेक्शन आणि फ्लक्सची डायरेक्शन, म्हणजे करंटची डायरेक्शन अशा प्रकारे. ठीक आहे, करंट असा जातो, ठीक आहे, अशा प्रकारे. तर हा माझा राहील फ्लक्स. ओके, राईट हँड थंब रूलच आहे हा सुद्धा, पण ह्याच्यामध्ये काय होत आहे, ज्या फिंगर आहे त्या करंटची डायरेक्शन शो करताय आणि जो थंब आहे तो काय करतो, फ्लक्सची डायरेक्शन शो करतो. ओके, सो कोणत्याही कॉइलमध्ये समजा माझा करंट अशा प्रकारे जात असेल, ठीक आहे, वरच्या डायरेक्शनला. राईट, व्हिज्युअलाइज होत आहे ना. तर माझा जो फ्लक्स राहील तो कशा डायरेक्शन मध्ये राहील, ठीक आहे, फ्लक्स कोणत्या डायरेक्शन मध्ये राहील, या डायरेक्शन मध्ये. ठीक आहे, सिमिलरली समजा करंट जर उलट्या डायरेक्शनला असेल, ठीक आहे, करंट जर उलट्या डायरेक्शनला असेल म्हणजे करंट असं खालून जात आहे तर फ्लक्स ह्या डायरेक्शनला राहील. ओके, हे झालं आपलं कॉइलसाठी. ओके, आता बघा, ही जी कॉइल आहे, ठीक आहे, ही कॉइल आपण जेव्हा वाउंड करत आहोत, ठीक आहे, तर तुम्ही त्या कॉइलला एक मॅग्नेटिक मटेरियलवर वाउंड करू शकता किंवा एक नॉर्मल पुठ्ठा घेतला तुम्ही, ठीक आहे, कागदाचा पुठ्ठा घेतला आणि त्याच्यावर वाउंड केला. आता दोघांमध्ये फरक काय आहे, तुम्ही कॉइल दोन्ही पद्धतीने जनरेट करू शकता. राईट, एक समजा तुम्ही प्लास्टिक घेतलं किंवा मॅग्नेट म्हणजे कागदाचा पुठ्ठा घेतला आणि त्याच्यावर तुम्ही कॉइल वाउंड केली, आणि एक सिनेरिओ असा आहे की ज्याच्यात तुम्ही काय घेतला, स्टीलचा पाईप घेतला किंवा लोखंडाचा पाईप घेतला. राईट, आणि त्याच्यावर तुम्ही काय केलं, कॉइल वाउंड केली. दोघांमध्ये काय फरक आहे बघा, मी तुम्हाला सांगतो. ह्याच्यामध्ये नॉर्मली काय आहे, मॅग्नेटिक मटेरियल आहे का नाही, समजा कागदाचा पुठ्ठा आहे. राईट, तर त्याचं काय असतं मित्रांनो माहिती आहे का, त्याचं रिलक्टन्स म्हणजे त्याचं फ्लक्ससाठी जे रेजिस्टन्स आहे ते खूप जास्त असतं. त्याचं फ्लक्ससाठी जे रेजिस्टन्स आहे ते खूप जास्त असतं, त्याच्यामुळे जास्त फ्लक्स जनरेट होणार नाही. पण त्या फ्लक्सला जर आपल्याला खूप जास्त जनरेट करायचं असेल तर आपण काय करणार, आपण त्या कागदाच्या पुठ्ठ्याला काढणार आणि तिथं मॅग्नेटिक रॉड टाकणार, म्हणजे लोखंडाचा टाका किंवा स्टीलचा टाका. बघा, लोखंडाला चुंबक चिपकतो की नाही चिपकतो, मॅग्नेट चिपकतो, स्टीलला मॅग्नेट चिपकतो, पण तुमच्या प्लास्टिकला चिपकतो का नाही, कागदाला चिपकतो का नाही. ठीक आहे, राईट, इव्हन तो कॉपरला आणि ॲल्युमिनियमला सुद्धा मॅग्नेट चिपकत नाही. म्हणजे ॲल्युमिनियम झालं, कॉपर झालं, तुमचा कपडा झाला, कागद झालं, ह्या सगळ्या गोष्टी नॉन मॅग्नेटिक आहेत. पण समजा जर आयरन घेतलं, ठीक आहे, किंवा स्टील घेतला तर ह्या गोष्टी काय आहे, मॅग्नेटिक आहे. कशावरून, कारण त्याला मॅग्नेट चिपकतो.
बरोबर आहे. ओके, सो जर तुम्ही मॅग्नेटिकचा म्हणजे रॉड घेतला, आयरनचा रॉड घेतला किंवा स्टीलचा रॉड घेतला आणि त्याच्यावर जर कॉईल वाउंड केली तर जो फ्लक्स जनरेट होणार आहे तो खूप जास्त असेल. ओके, एक्झाम्पलने सांगतो मित्रांनो तुम्हाला, पहा. बघा, हे राईट हँड थंब रूलचे काही पिक्चर्स आहेत. जसं की बघा, ह्या रॉडमध्ये जो मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी सांगत होतो, राईट, जर करंटची डायरेक्शन वरच्या दिशेला असेल तर हे शो करत आहे ना फिंगर्स, ठीक आहे, हा माझा काय राहणार, फ्लक्स राहणार. ठीक आहे. सिमिलरली कॉइलमध्ये सुद्धा जर करंटची डायरेक्शन वरच्या दिशेला असेल, ठीक आहे, म्हणजे तुम्ही असं गुंडाळा किंवा असं गुंडाळा, ठीक आहे, तर फ्लक्स माझा ह्या डायरेक्शन मध्ये राहणार. ठीक आहे. आणि बघा, ह्या कॉइलला मग नॉर्थ आणि साऊथ तुम्ही नाव देऊ शकता. ठीक आहे, नॉर्थ पोल आणि साऊथ पोल. कशावरून? बघा, नॉर्मल मॅग्नेटमध्ये काय होतं, समजा नॉर्थ पोल असेल, साऊथ पोल असेल, तर नॉर्थ मधून फ्लक्स निघतो आणि साऊथ मध्ये जातो. इथं सुद्धा सेम होत आहे. ठीक आहे, कॉइल आहे, त्याच्यामध्ये करंट वरच्या डायरेक्शनला फ्लो होतो, फ्लक्स ह्या डायरेक्शनला फ्लो होतो, म्हणजे फ्लक्सची डायरेक्शन ही आहे आणि हा फ्लक्स नंतर काय होणार, असं जाणार वापस. ओके, आणि जिथून फ्लक्स निघला त्याच्यामध्ये नॉर्थ पोल. ठीक आहे. ओके, आता मी तुम्हाला काय सांगत होतो, की बघा, जर एअर असेल आणि एका बाजूला मॅग्नेटिक मटेरियल असेल तर फ्लक्स मध्ये काय चेंज होणार. त्याच्यासाठी आपल्याला बघा एक नॉर्मल सर्किट आहे. ठीक आहे, ज्याच्यामध्ये मी काय करतो, एक रेजिस्टन्स घेतो मित्रांनो, एक व्होल्टेज घेतो आणि करंट काय येतो ते आपल्याला फाइंड करायचं आहे. आता इथं आपल्याला माहित आहे करंट काय येतो, I = V डिवायडेड बाय R. V डिवायडेड बाय R येतो, राईट. ठीक आहे, म्हणजे माझा करंट डिपेंड करतो रेजिस्टन्सच्या व्हॅल्यूवर. आता सेम मी काय करतो, मॅग्नेटिक सर्किट घेतो. बघा, हे एक माझं मॅग्नेटिक सर्किट आहे, ही एक फ्रेम आहे मित्रांनो. ठीक आहे, ह्याच्यामध्ये मी एक कॉइल अशी वाइंड केली. ठीक आहे, ह्या कॉइलचे टर्न्स आहे N फॉर एक्झाम्पल, राईट. आणि ह्याच्यामधून काय होतं, मग फ्लक्स जनरेट होतो. ठीक आहे, ह्याला म्हटलं जातं इलेक्ट्रिकल सर्किट, ह्याला म्हटलं जातं मॅग्नेटिक सर्किट. ठीक आहे, इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये बघा, हा जो व्होल्टेज आहे तो काय करतो, करंटला पुश करतो किंवा त्याच्यामुळे करंट फ्लो होतो, राईट. ओके, आता इथं काय असतं बघा, इथं जो फ्लक्स जनरेट होणार आहे फाय, ठीक आहे, तो फ्लक्स जनरेट कशामुळे होतं, तर बघा, जो फ्लक्स जनरेट होतो, इथं फॉर्म्युला आहे फ्लक्स = MMF डिवायडेड बाय रिलक्टन्स. ठीक आहे, असा सिम्बॉल असतो त्याचा, रिलक्टन्स. ठीक आहे, ह्याला म्हटलं जातं रेजिस्टन्स, ह्याला म्हटलं जातं रिलक्टन्स. काय म्हटलं जातं मित्रांनो, रिलक्टन्स. ओके, आणि हा MMF म्हणजे वेगळं काय नसतो, N × I असतं डिवायडेड बाय रिलक्टन्स. ठीक आहे, म्हणजे रिलक्टन्स. आता बघा, जसं आपलं रेजिस्टन्स असतं तसंच रिलक्टन्स असतं. आणि हा जो रिलक्टन्स आहे, जर मॅग्नेटिक मटेरियल असेल किंवा आयरन वगैरे असेल तर रिलक्टन्स एकदम कमी. ठीक आहे, आणि जर आयरनच्या जागी जर एअर असेल तर रिलक्टन्स खूप जास्त असतो. रिलक्टन्स काय असतो, खूप जास्त असतो. ठीक आहे, त्याच्यामुळे आपण म्हणूया रिलक्टन्स फॉर एअर इज मच मोर दॅन रिलक्टन्स फॉर आयरन. ठीक आहे, किंवा स्टील, आयरन किंवा स्टील. कळालं तुम्हाला? ओके, सो हिथं करंट, हिथं फ्लक्स, हिथं व्होल्टेज, हिथं MMF. MMF म्हणजे मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स. जसं हिथं असतं ना EMF, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. ठीक आहे, व्होल्टेज जनरेट होतं म्हणजे EMF म्हणतो आपण त्याला, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. तसं इथं असतं मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स आणि ते म्हणजे NI. आणि त्याच्यामुळेच आपण म्हणतो की जो आपला फ्लक्स आहे तो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ टर्न्स आणि करंट. पण सिमिलरली हा जो फ्लक्स आहे इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू रिलक्टन्स सुद्धा असतं. म्हणजे जर त्या फ्लक्सच्या पाथमध्ये, ठीक आहे, जो रिलक्टन्स आहे किंवा जे मटेरियल आहे ते जर चांगलं मटेरियल असेल, ठीक आहे, मॅग्नेटिक मटेरियल असेल तर फ्लक्स खूप जास्त असणार. पण समजा असा सिनेरिओ आहे, मी काय केलं की ही जी फ्रेम आहे
ह्या फ्रेमला फॉर एक्झाम्पल असं कट केलं आणि एअर गॅप टाकला, इथं एअर गॅप टाकला, तर माझा जो रिलक्टन्स आहे तो खूप जास्त वाढतो. कारण काय, आता पूर्ण मॅग्नेटिक मटेरियल आहे का किंवा पूर्ण आयरनचं आहे का, नाही, मधात काय झाला, एअर गॅप झाला, म्हणजे माझा फ्लक्स इथून येईल आणि ह्याच्यामधून त्याला पास व्हावं लागेल एअर गॅप मधून, आणि त्याच्यामुळे काय होतं, रिलक्टन्स वाढतो. आणि जर रिलक्टन्स वाढला तर माझा फ्लक्स ऑटोमॅटिक काय होऊन जाईल, कमी होऊन जाईल. म्हणजे कळतं ना, म्हणजे मॅग्नेटिक मटेरियल जर तुम्ही हटवलं आणि त्याच्या जागी एअर टाकली किंवा दुसरं काही मटेरियल टाकलं तर रिलक्टन्स वाढतो, फ्लक्स माझा ऑटोमॅटिक कमी होतो. राईट. त्याच्यामुळे ह्या वाक्याचा अर्थ तुम्हाला इथं कळलेला असेल. ठीक आहे, वाक्याचा अर्थ तुम्हाला इथं कळलेला असेल की जर तुम्ही कॉइलमध्ये, ठीक आहे, कॉइलमध्ये समजा मॅग्नेटिक मटेरियल भोवती कॉइल जर वाउंड केली तर जो तुमचा फ्लक्स आहे तो काय होणार, बिकम मच मोर, ठीक आहे, किंवा बिकम मच स्ट्रॉंगर. कारण का, जर मॅग्नेटिक मटेरियल असेल तर रिलक्टन्स कमी होतो आणि रिलक्टन्स कमी झाला तर फ्लक्स काय होतो, वाढतो. त्याच्यामुळे आता फ्लक्स तुम्हाला कळलं 3 गोष्टीवर डिपेंड आहे, करंटवर, नंबर ऑफ टर्न्सवर आणि रिलक्टन्सवर. आणि ते रिलक्टन्स कशावर डिपेंड करतं की जो फ्लक्स आहे त्याची जी पाथ आहे त्या पाथ एअर थ्रू आहे किंवा मॅग्नेटिक मटेरियल थ्रू आहे. जर आयरन थ्रू असेल किंवा स्टील थ्रू असेल तर रिलक्टन्स कमी असतं आणि फ्लक्स आपलं वाढतं. ओके, सो फ्लक्स डिपेंड ऑन थ्री थिंग्स. ठीक आहे, करंट किती, नंबर ऑफ टर्न्स किती आणि रिलक्टन्स किती. ओके, आणि रिलक्टन्स कमी असतं आपल्या स्टीलसाठी, रिलक्टन्स जास्त असतं आपल्या एअर म्हणा किंवा तुम्ही म्हणजे कोणतंही नॉन मॅग्नेटिक मटेरियल घ्या, मग तो तुमचा कागद असेल, कपडा असेल, राईट, तुमचं कॉपर असेल, ॲल्युमिनियम असेल, ह्या सगळ्या गोष्टीसाठी रिलक्टन्स जास्त असतं, पण आयरन किंवा स्टीलसाठी रिलक्टन्स एकदम कमी असतं. ओके, सो तुम्हाला इथून काय कळलं, फ्लक्स जनरेट कसा होतो, फ्लक्सची डायरेक्शन कशी असते, कंडक्टर असो किंवा कॉइल असो, आणि फ्लक्स जे जनरेट होतं त्याला व्हॅरी कसं करायचं किंवा त्याचं मॅग्निट्यूड कशावर डिपेंड आहे, तर 3 फॅक्टर आहे. मॅग्निट्यूड डिपेंड ऑन नंबर ऑफ टर्न्स, मॅग्निट्यूड डिपेंड ऑन अमाऊंट ऑफ करंट अँड मॅग्निट्यूड डिपेंड ऑन रिलक्टन्स. ठीक आहे, मॅग्निट्यूड डिपेंड ऑन रिलक्टन्स. करंट आणि टर्न्स जर जास्त असेल तर फ्लक्स जास्त असणार, पण रिलक्टन्स जास्त असेल तर फ्लक्स काय असणार, कमी असणार. ओके, ठीक आहे. चला, आता इथून आपला मेन डीसी जनरेटर स्टार्ट होतो. आतापर्यंत आपण काय केलं, बेसिक शिकलो. ठीक आहे, म्हणजे फॅराडेज लॉ आणि फ्लक्स नेमका कसा जनरेट होतो, त्याची डायरेक्शन काय आहे वगैरे वगैरे. आता इथून पुढे जो मेन पार्ट आहे म्हणजे डीसी मशीनचं कन्स्ट्रक्शन, त्याचे पार्ट, त्याचं फंक्शन, राईट, आणि त्याच्यासाठी यूज केलं जाणारं मटेरियल. ठीक आहे, हे सगळं समजण्यासाठी आपल्याला बेसिक माहित असणं खूप आवश्यक होतं. त्याच्यामुळे आपण पहिल्यांदा काय केलं, बेसिक कव्हर केलं. आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण काय करूया, हे डीसी मशीन स्टार्ट करूया. ठीक आहे मित्रांनो, ओके.